हेलो दोस्तों, तर आज आपण बनवतो बेबी कॉर्नची चिली। तर इथं मी गरम पाण्यात उकळून घेते। त्यानंतर मग मी बारीक बारीक कापून घेतले। तुम्हाला पाहिजे तर लांब लांब बी कापू शकता, पण मी बारीक याच्यात कापलेले। त्यानंतर मग इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पीठच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, पण मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथं त्यानंतर लाल चटणी, गरम मसाला, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, म्हणजे तुमच्या आवडीनुसार। पण मी तर तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पीठने खूप छान येतात आणि दोघं थोडं थोडं घेतलं तरीही चालेल। कॉर्नफ्लॉवर अर्धं आणि तांदळाचं पीठ अर्धं तेही घेतलं तरी चालू शकतं। पण इथं मी आता पता हे घेतलेलं आहे, हे आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर जे आपले मक्कीचे हे त्याच्यात चांगले मिक्स करून घेईल। आणि म्हणजे त्यांना बेबी कॉर्नला ते चांगलं मिक्स व्हायला पाहिजे, जसं आपण सोयाबीन चिलीला लावतो ना, सेम त्या पद्धतीने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यांना व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स। आणि त्यानंतर हे बघा बरोबर हे ते असे आता मी 5-10 मिनटं राहू देईल आणि त्यानंतर मग हे आपण तळून घ्यायचे। तेही छानपैकी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे। त्यानंतर मी इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा मी टाकते, बघू शकता तुम्ही, थोडं थोडं करून टाकून ते तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत, जसे आपण सोयाबीन चिलीला करतो त्याच पद्धतीने सेम तीच पद्धती, फक्त आपले थोडेसे टिप थोडेसे वेगळी पद्धत आहे, जास्त काहीच नाही आहे। हे बघा इथं मी आता बेबी कॉर्नला मस्तपैकी गोल्डन होत नाही तोपर्यंत तळून घेईल आणि त्यानंतर मग मस्त काढून घेईल। हे बघा मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे। तुम्ही असेही खाऊ शकतात, तेही खूप छान लागतात। त्यानंतर मग मी एक टिश्यू पेपरवर काढून घेते आणि त्यानंतर मग आपण चिली बनवायला सुरुवात करूया। चिली बनवायची बी अगदी सोपी पद्धत आहे, काही कठीण नाही आहे आणि त्यात अगदी याच्यात येईल। ही तर मी आता सगळे तळून घेतलेले आहे। त्यानंतर मी तीच कढईमध्ये घेतलं आणि तेल थोडंसं कमी करून घेतलं, लसूण, आलं आणि कांदा टाकून चांगलं हे कलसून घ्यायचं। तर हे बघा हे मस्तपैकी चांगले गरम झालं का नंतर आलं बी टाकलं। आलं तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही तिथं ॲड करू शकता। मी इथं फक्त कांदा वापरते आता सध्या, पण तुम्ही शिमला मिरची, टमॅटो हे वस्तू बी नक्की टाकू शकता, पण मी इथं नुसता कांदा वापरते आता। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार करू शकता। त्यानंतर मग कांदा चांगला कलसल्यानंतर आपले तिघी सॉसेस असतात ते टाकायचे, चिली पेस्ट आणि सोया सॉस ते टाकून चांगलं कलसून घ्यायचं। आणि त्यानंतर मी इथं थोडंसं पाणी टाकायचं, नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। मी तर थोडंसं जास्त याच्यासाठी टाकलं की त्याचं सूप जे आहे ना ते मी रोहनला देणार आहे, कारण ते खूप छान सूप लागतं। आणि त्यानंतर मी ते चांगलं उकळल्यानंतर जे आपण बेबी कॉर्न तळून ठेवले ते टाकून दिलेले आहे। त्यानंतर हे मस्तपैकी शिजू द्यायचे। तुम्हाला रस्सेवाले पाहिजे तर तसे ठेवू शकता, नाही तर पूर्ण कोरडे करू शकता। हे बघा इथं आपले बेबी कॉर्नचा चिल्ली तयार आहे। तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।